जगताप S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। प्रथम पाहू आजच्या काही ठळक घडामोडी। 10वीचा निकाल जाहीर, मुंबईचा 88.94% तर ठाण्यात 86%। आणि मुलुंड ठाण्यात टोल वसुली विरोधात मनसे आंदोलन। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला। यामध्ये मुंबईचा 88.94% निकाल लागला तर ठाण्याचा 86% निकाल लागला आहे। आयुष्यातील महत्त्वाचे वळण मिळणाऱ्या 10वीचा निकाल वेबसाईटवर पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी सायबर कॅफेजवळ एकच गर्दी केली होती। ऑनलाईन निकालाची तारीख जाहीर झाल्यापासून विद्यार्थी आणि पालकांच्या हृदयांचे ठोके वाढले होते। आज 1 वाजता निकाल जाहीर होताच विद्यार्थी आणि पालकांच्या मनाला लागलेली हुरहूर संपली आणि 10वीचा निकाल जाहीर झाला। यामध्ये मुंबई विभागाचा 88.94% निकाल लागला आहे तर ठाण्याचा 86% निकाल लागला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर राणेसह मनीषा म्हात्रे, S9 न्यूज, मुंबई। मुलुंडमध्ये 8 शाळांचा 100% निकाल लागला असून विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। मुलुंडमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही बहुतेक शाळांचा निकाल 100% लागला आहे। यामध्ये मुलुंड पश्चिमेच्या वाणी विद्यालय, शेरवान, फ्रेंड्स कोऑपरेटिव्ह, सेंट पाय एक्स, सेंट मेशी विद्याबेन गार्डी, सरस्वती नाईट स्कूल इत्यादी शाळांचा समावेश आहे। तर पूर्वेकडील शाळांमधून सौ लक्ष्मीबाई इंग्लिश हायस्कूलचा 100% निकाल लागला आहे। ई लर्निंग शिक्षण पद्धतीचा जास्तीत जास्त फायदा झाला असल्याचे वक्तव्य लक्ष्मीबाई इंग्लिश हायस्कूलचे प्रिन्सिपल प्रसाद कुलकर्णी यांनी S9शी बोलताना केला। लक्ष्मीबाई इंग्लिश मीडियम स्कूल ही फार जुनी शाळा आहे आणि दरवर्षी आमचा 100% रिझल्ट लागतो आणि परंपरा आहे आणि यावर्षी सुद्धा ती आज यावर्षी सुद्धा 100% रिझल्ट लागला आहे तर आम्हाला खूपच आनंद आहे आणि समाधान वाटतं। तर आम्ही नवीन उपक्रमाचा घेतला तर डिजिटल क्लासरूम्स आम्ही चालू केले, ई लर्निंग। त्यामुळे मुलांना आता लेटेस्ट टेक्नॉलॉजीप्रमाणे त्यांना काही कन्सेप्ट शिकवले गेले मॅथ्स सायन्समध्ये वगैरे आणि मग दरवर्षीप्रमाणे आम्ही वीक मुलांसाठी एक्स्ट्रा क्लासेस घेतो, कोचिंग असतं, मग त्यांच्या एक्स्ट्रा प्रॅक्टिकल सेशन्स होतात। मग दर शनिवारी आम्ही काय करतो त्यांचं शंका समाधान म्हणजे डाऊट सॉल्विंग त्याचे सेशन्स होतात। तसंच हुशार मुलांसाठी पण होतात, म्हणजे दोन ग्रुप असतात। तर ते दरवर्षीच आमचा हा उपक्रम असतो आणि त्यासाठी शिक्षक थोडा एक्स्ट्रा वेळ देतात आणि त्यामुळे मग आज हा रिझल्ट आपल्यासमोर आहे। 7.80% असा हायेस्ट आहे। सानिका देशपांडे। तर लक्ष्मीबाई हायस्कूलमधून सानिका देशपांडे हिने 97.80% प्रथम बाजी मारली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर राणेसह मनीषा म्हात्रे, S9 न्यूज, मुंबई। तर भांडूपमध्ये सलग 26व्या वर्षी 100% निकाल लागण्याचा मान मेनन स्कूलने मिळवला आहे। 12वीचा निकाल असो अथवा 10वीचा, भांडूपच्या मेनन स्कूल कॉलेजचे नाव नेहमीच पुढे असते। सलग 25 वर्ष 10वीच्या निकालात 100% यश प्राप्त करणाऱ्या मेनन स्कूलचा सलग 26व्या वर्षी 100% निकाल लागला आहे। शाळेच्या यशाबद्दल शाळेच्या विश्वस्त शारदा मेनन यांनी आनंद व्यक्त करत शाळेच्या शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले। शिक्षकांचे अतिश्रम आणि विद्यार्थ्यांची अभ्यासाविषयीची गोडी यामुळे आम्ही यश प्राप्त करत असल्याचे वक्तव्य शारदा मेनन यांनी S9शी बोलताना केले। बहुत खुशी है और दिस इज 26th ईयर हमारा स्कूल 100% ला रहा है और ये पूरा क्रेडिट हमारा बच्चों को जा रहा है और उनका पेरेंट्स को, क्योंकि उनका कोऑपरेशन का बिना हमारा बच्चा पढ़ भी नहीं सकते और हमारा टीचर्स को तो फुल प्रेज जा रहा है क्योंकि एक्स्ट्रा क्लासेस, कोचिंग, वीक स्टूडेंट्स कोचिंग थ्रू आउट द ईयर हमारा टीचर्स एक्सेल कर रहे हैं वो बारे में एंड आवर स्टूडेंट्स ऑल्सो दे आर वेरी कोऑपरेटिव और हमारा तेजल रोकड़े को फर्स्ट आया है एंड शी इज गेटिंग 94%। तर तेजल एकनाथ रोकडे हिने 94% गुण प्राप्त करत शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे। बाईट तेजल रोकडे, रिओ 2। तेजलच्या यशाबद्दल तिच्या वडिलांनी आनंद व्यक्त करत शाळेच्या शिक्षकांचे आभार मानले। माझं एक्सप्रेशन आहे, अतिशय मी आनंदित आहे, एवढं खुश आहे का बस रे बस। त्याच्यातून याचं श्रेय येत म्हणजे का शाळेतले शिक्षक स्वतःहून येत म्हणजे तिने केलेली। तेजलला विज्ञान शाखेत प्रवेश घेत इंजिनियर व्हायचे असल्याची इच्छा तिने S9शी बोलताना व्यक्त केली। सर्वांचं क्रेडिट माझ्या टीचर आणि मेन आईवडिलांना जातं आणि आईवडिलांचा मेन रोल असतो आपल्या आयुष्यात। माझ्या वडिलांचं, शाळेतल्या टीचरांचं, सगळ्यांना माहिती होतं मी फर्स्ट येणार। मला असं वाटतं की मला सायन्स जॉईन करून मग इंजिनिअरिंग करायची भरपूर इच्छा आहे माझी। मग खूप इंजिनिअरिंग करून नंतर MBA करणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर राणेसह मनीषा म्हात्रे, S9 न्यूज, मुंबई। S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची।